दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयात केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर इथल्या नामुष्की ओढावू शकते। लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीन आयातीचा पहिला सौदा पूर्ण झालाय। 1 लाख टन सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झालाय आणि या सोयाबीनला हमीभाव मिळणं धुसर दिसत असल्यानं शेतकरी आता संकटात सापडलाय। दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात केली जाणार आहे आणि 1 लाख टन सोयाबीनचा सौदा पूर्ण झालाय, त्यामुळे सोयाबीनच्या दरात हमीभाव गाठता येणार नाही असं चित्र सध्या बाजारपेठेत निर्माण झालंय। परिणामी प्रति क्विंटल 4870 रुपयांनी आयात माल मिळेल असा दावा व्यापारी करतायत। त्यामुळे या हंगामामध्ये बाजारपेठेत सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला 5328 रुपये हमीभाव मिळणं अवघड असल्याची परिस्थिती आहे। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यात दिसून अधिक सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू आहेत आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याचं व्यापारी सांगतायत। लोक काही वल्गना करत असतील, पण आमचा केंद्रबिंदू हा शेवटी शेतकरीचा आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करणारं हे केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे। तर त्यामुळे हमीभावाच्या कायद्याच्या विरुद्ध जर कोणी गेलं तर त्याच्या संदर्भात 100% हे सरकार कारवाई करणार। या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू। शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आमच्या सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही, त्याचं कुठं नुकसान होणार नाही, आम्ही भूमिका